शिवसेना ठाकरे गट या विषयावरती बघा 3 स्टेटमेंट आलेले आहेत. 3 स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत आणि चौथं स्टेटमेंट आहे खुद्द उद्धव ठाकरे यांचं. आता पहिलं स्टेटमेंट बघून घ्या. ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत भास्कर जाधव. भास्कर जाधवाचं म्हणणं होतं की शिवसेनेची काँग्रेस झाली. आणि दुसरं स्टेटमेंट आहे सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे म्हणतात वेळ देत नाही म्हणून शिवसेना फुटली, आमचा वेळ जास्त होता म्हणून आमचा पक्ष फुटला. आणि तिसरं स्टेटमेंट आहे ते म्हणजे शरद पवारांचं. शरद पवार म्हणतात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदाराचे फोटो मी पाहिले, ते पाहिल्यानंतर ते लोक पक्ष सोडतील हे अजिबात मला पटत नाही. काही माणसं अशी आहेत ते वाटले ते त्याग करतील, ते वाटेल ते त्याग करतील, पण पक्ष, बघा महत्वाचं वाक्य ऐकून घ्या, पक्ष बाळासाहेबांची विचारधारा हे कधीच सोडणार नाहीत. शेवटचं वाक्य होतं बाळासाहेबांची विचारधारा हे शिवसैनिक कधी सोडणार नाहीत. हे शरद पवारांचं वाक्य अगदी बरोबर आहे. बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांची विचारधारा असलेल्या प्रत्येक पट्ट्यानं तो विचारधारा कधीच सोडली नाही. ते शिंदेसोबत आज खुश आहेत आणि हॅपी आहेत. काय भेटो किंवा न भेटो आम्ही त्या विचारसरणीसोबत आहेत याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. आता बघा नेमकं उद्धव ठाकरेंनी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ते स्वतः म्हणतात की खरी शिवसेना आमची आहे, बाप पळवला पक्ष पळवला, टोमणे काय 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 ते सांगू नये तुम्ही ऐकू नये. कारण काही गोष्टी सोशल मीडियावरती आपण सांगू शकत नाही स्पष्टपणे, ती आपली संस्कार आहेत, ती आपली संस्कृती आहे. बघा पक्ष गळती, कार्यकर्त्याचा किंवा मतदाराचा शिंदे चॉईस का वाढला, ठाकरेंचा पलटूपणा जो आहे, पलटूपणा काय म्हणतोय, हिंदुत्वासोबत लहानाचे मोठं होऊन ऐन टायमाला हिंदुत्व विचारधरणी सोडून पुरोगामित्व म्हणजे काय, हिंदूंना शिव्या घालणं त्यांना पास पडलं, त्यांनी पक्षाची साथ सोडली, ते अलायन्स सोडून ते परत एका दुसऱ्या अलायन्स सोबत आले. ते असं अलायन्स त्या अलायन्स सोबत आयुष्यामध्ये कधीही येणार नाही. जर जाईल तर माझं दुकान मी बंद करतो म्हणणारे बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामधलं ते पहिलं पाऊल आहे. बाळासाहेबांच्या विचारसरणीच्या विरोधामधील पहिलं पाऊल हे शिवसेना प्रमुख त्यावेळेचे उद्धव ठाकरे यांनी उचललं होतं. म्हणून शरद पवारांना वाटतंय ती शिवसेना खरी आहे, ती शिवसेना बाळासाहेबांची विचारधारा कधीही सोडणार नाही. ती म्हणजे एकूणच शरद पवार हे खरं बोलतात, ते खोटं बोलत नाही, कारण ते बाळासाहेबांचे मित्र होते, त्यांचे संबंधही चांगले होते. पण ही लढाई होती वैचारिक, पण वैचारिक लढाईमध्ये कधीही दोघांनीही कॉम्प्रोमाइज नाही केलं. काकांनी काही वेळेस कॉम्प्रोमाइज केलं स्वार्थापायी, पण बाळासाहेबांनी यामध्ये कधीही कॉम्प्रोमाइज ही केलं नाही. धर्माबद्दल, विचारसरणीबद्दल आपली जी कार्यकर्त्याची विचारसरणी आपण निर्माण केली त्या विरोधामध्ये कधीच बाळासाहेबांचं एक पाऊल सुद्धा नव्हतं. त्यामुळं बाळासाहेब जिथं उभा व्हायची तिथंच शिवसेनेची सभा लागायची. हे बाळासाहेबांचं नेतृत्व, ती बाळासाहेबांची विचारसरणी ही उद्धव ठाकरेकडे सध्या उरली नाही. त्यांच्याकडे उरले फक्त टोमणे, कूटनीती बोलणे, कुट बोलणे, म्हणजे काहीतरी घालून पाडून पुढल्या माणसाला बोलणं, अपमानास्पद गोष्टी बोलणं, मिंदे, गद्दार, फडतूस, काढतूस, ह्या सर्व गोष्टी. बघा ह्या गोष्टी गावाकडे नाही का बाया करतात. एकमेकाची चुगली करणं, चाड्या लावणं किंवा काहीतरी मागे पुढे काहीतरी बोलणं, हे गावाकडे आपल्या बाया हे कार्यक्रम चांगला करतात. आणि तेच कार्यक्रम उद्धव ठाकरे हे करतात. आणि शरद पवारांनी म्हणल्यासारखं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील काही खासदारांचे फोटो त्यांनी बघितले असतील, पण ते खासदार हे काहीतरी कारणामुळं, काहीतरी गोष्टीमुळं तिकडे अडकून पडलेत. आणि ते सुद्धा सध्या भाजपसोबत म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत, खऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत त्यांच्याकडे बाळासाहेबांची विचारसरणी आहे. कारण ती शिवसेना आपण बाळासाहेबांची म्हणू शकतो, ती आत्ताही हिंदुत्वाच्या विचारावरती ठाम आहे आणि ती विचार खांद्यावरती पेलते. आणि यामध्येच वेळ जास्त देत नाहीत म्हणून शिवसेना फुटली हे वाक्य सुप्रिया सुळेंचं आहे. आता हे वाक्य नेमकं काय, कारण बाळासाहेब असतानाची गोष्ट वेगळी होती, कारण बाळासाहेबांनी कार्यकर्ते सांभाळले होते. पण उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी, कुठले प्रॉब्लेम सांगण्यासाठी
हे कार्यकर्ते तासन तास मातोश्रीच्या खुर्चीवर बसायचे, तरीही उद्धव साहेबांची त्या राजपुत्राची भेट व्हायची नाही. त्यामुळे एक रोष हा लोकांमध्ये होता. त्यामध्ये शिंदे असतील, त्यामध्ये संजय असतील, ह्या सर्व गोष्टी असतील. मग या ठिकाणी भास्कर जाधव काय चुकीचं बोलले होते का? शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कररावांनी अतिशय चांगली गोष्ट बोलली होती की आता शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. कशी झाली आहे, काय झाली आहे, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. एखाद्या पक्षासोबत आपण आतापर्यंत होतो त्या पक्षांचे गुण आपल्यामध्ये आले नाहीत, त्यांच्या विचारसरणीचा प्रभाव आपल्यावरती पडला नाही, हे ठाकणारे ठाकरेच होते. आणि आता ते हे पण दाखवून देऊ शकत नाही की 2 वर्षामध्ये आमच्यामध्ये पूर्णपणे काँग्रेसची विचारसरणी आली. कारण तेच बोलले होते की 25 वर्ष सोबत राहून आमच्यामध्ये ते विचारसरणी आली नव्हती, आता काँग्रेस सोबत राहून आमच्यामध्ये ते विचारसरणी आली नाही. कशी येऊ शकेल? याचा अर्थ काय? ना ठाकरे ना हिंदूचे होते, ना ठाकरे हे मुसलमानांचे झाले. ठाकरे हे कुणाचेच नाही, ठाकरे फक्त आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचे आहेत. हे परत परत सिद्ध होत आहे. आता त्यांच्याकडे अशी वेळ आली आहे, त्यांना एक गोष्ट कळली म्हणे काल परवा की आपलेच काही कार्यकर्ते, आपलेच काही नेते मागून काड्या करतात आणि ते पक्ष सोडायला सांगतात आतल्या आतून. मग त्यावर ते बोलले, अशा लोकांची मला तुम्ही नावं सांगा. अहो, तुम्ही प्रमुख आहे त्या पक्षाचे. उद्धव ठाकरे शिवसेने मशालीचे तुम्ही प्रमुख आहेत. तुम्हालाच माहिती नाही की आपल्या पक्षामध्ये अंतर्गत चाललंय काय, नेमकं अंतर्गत गोष्टी कुठल्या चालल्यात हे तुम्हालाच माहित नाही. तुम्ही सांगताय लोकांना, तुम्ही याविषयी आम्हाला माहिती द्या, आम्ही त्यांना बडतर्फ करू. तुम्ही बडतर्फ करण्यापेक्षा ते स्वतःच तुमचा पक्ष सोडून जात आहे. तुमचं लक्ष याकडे असलं पाहिजे. आता त्यांचे तुम्हाला मी एक तुम्ही वाक्य बघितलं असेल की मी काय बोललो होतं, ठाकरे शिवसेनेमध्ये मोठी भरती होणार आहे. कारण ते स्वतःच बोलले होते की नवीन चेहऱ्यांना आता संधी भेटणार आहे. बिनकामाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचा आम्ही काढणार आहोत आणि नवीन कार्यकर्त्यांना संधीही भेटणार आहेत. संघटनेमध्ये मोठा बदल होणार आहे. संघटनेमध्ये बदल त्यावेळेस होईल ज्यावेळेस तुमची विचारसरणी हे ठाम असेल, ज्यावेळेस तुम्ही हिंदुत्व विचारसरणी, बाळासाहेबांची शिवसेनेची विचारसरणी तुम्ही ज्यावेळेस अंगीकाराल, त्यावेळेस तुमच्या पाठीमागे कार्यकर्ते, पक्ष सगळे तुमच्या पाठीमागे ऑटोमॅटिक उभा राहतील. कारण नीतीचा नियम आहे, ज्यावेळेस आपण योग्य असू, ज्यावेळेस आपण हे परफेक्ट बरोबर असू, त्यावेळेस आपल्या सोबत आपोआप लोक जोडले जातात. लोक जोडवायची गरज नाही. लोक जोडवतात. त्या लोकांकडे मांडण्यासाठी कुठला मुद्दा नसतो आणि त्यांच्याकडे लढण्यासाठी कुठला मुद्दा नसतो. ह्या लोकांना लोक जोडावे लागतात. पण ज्या लोकांचं संघटन आणि त्या लोकांची जे संघटना आहे ती योग्य काम करत असेल तर त्या लोकांना कधीच कोणाला जोडायची गरज ही पडणार नाही. आता परिणामी महाराष्ट्रामध्ये जे शिंदेची शिवसेना आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, ह्या 2 शिवसेनेकडे पाहिलं तर एकच गोष्ट वाटते की खरी शिवसेना कुठली, असं तुम्ही लहान तुम्ही जाऊन पोरांना विचारा, ते शिंदेचं नाव घेतील. कारण शिंदेंनी जे कार्य केलेले आहे, त्यांना संधी मिळाली होती, त्यांनी सोनं केलंय. आणि जो विचार होता बाळासाहेबांचा, त्याने तो विचार आणि तो वारसा आपल्या खांद्यावरती पेलवलाय. त्या गोष्टीमुळं आज शिंदेची शिवसेना हे मान ताट करून आणि कमरेचा कणा हा ताट ठेवून आज जगते. याचं कारण काय? कारण ते कधीहीच शर्मेने खाली वाकणार नाही. कारण त्यांनी ते पक्ष वाचवलाय, बाळासाहेबांची विचारधारा वाचवली आहे. ही 100% खरं आहे. कारण आपण हे स्वतः म्हणत नाही, हे त्यांचेच सोबती शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगितलंय की पण पक्ष बाळासाहेबांची विचारधारा हे कधीच सोडणार नाहीत. काही लोक असे आहेत ते कधीच बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांची विचारधारा कधीच सोडणार नाही. ज्यांची बाळासाहेबांची विचारधारा होती ती लोक शिंदेसोबतच आहे आणि शिवसेना पक्षासोबतच आहेत. म्हणजे पक्ष ही तोच आहे, विचारधारा ही तेच आहे. फक्त फरक एक आहे, फक्त ठाकरे नाव फक्त हे पक्षप्रमुखांचं नाही. फक्त फरक एवढ्या, बाकी सर्व काही बाळासाहेब ठाकरेंचे विचारधारेवर चालणारे लोक आहेत. आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी भरती, बंपर भरती हे करणार आहेत, नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. पण त्यामध्ये जातीच्या अटी कुठल्या आहेत, धर्माच्या कुठल्या अटी आहेत, तुमचं नेमकं कार्य पुढे काय असणार आहे, तुम्ही हे पण सांगून टाका. म्हणजे लोकांना त्यामध्ये भरती व्हायची आयडिया मिळून जाईल. कारण तुम्ही आता भरती करून घ्यायचे हिंदुत्व म्हणून आणि परत तुम्ही खांद्यावरती हिरवे झेंडे घेऊन फिरचाल, त्यावेळेस हा परत नवीन शिवसैनिक काय करणार
हे देव जाणे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, राम राम, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.